चारेश्वरी गौतमी तटतीरी माता नित्याने करि भोजन सुरवती सदा काल प्रवर्ततागत माता पुरी गौण हो ऐसा खेल सह्याद्र शिखरे सृष्टान्तरे नित्य हो श्री दत्तात्रेय महाराज की जय। दत्ता माता 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 श्री दत्तात्रेय महाराजांच्या असीम कृपेने या ठिकाणी साजरा होत असलेला दत्तात्रेय महाराजांचा अवतार दिनानिमित्तचा सप्ताह। वेद लागले, वेद आवडी आकर्षण। दत्तात्रेय महाराजांचा अवतार दिवस मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी प्रातःकाळी 4 वाजता आत्री आणि अणवसे यांच्या उदरी उभय दृश्य अवतार भगवान श्री दत्तात्रेय महाराज अवतार स्वीकारतात। आज त्रयोदशी, उद्या चतुर्दशी। दत्त अवतार, दत्त म्हणजे दाता, देणारा। तिला देणं आहे, कधी देणेलच। तिन्ही देवतांची दान दिली असेल
वरदान दिलं असेल, ज्ञान दिलं असेल, प्रेम दिलं असेल, दिलेलं आहे म्हणून दाता मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. दुसरा अर्थ दत्त, दत्त म्हणून उभे राहणे. हाक मारली अंतःकरणातून की दत्त म्हणून समोर उभे राहणे, याला एक दत्त म्हणतात. हाक मारली की अचानक उभे राहणे, दत्त. दत्त अवतार दिले. भगवान श्री चक्रधर स्वामी आपल्या सूत्रपाठ या महाग्रंथामध्ये दत्तात्रय महाराजांविषयी स्तुती करत असताना सांगतात, बैश दत्तात्रय महाराजांचा चतुर्युगी अवतार, चारही युगामध्ये दत्तात्रय महाराजांचा अवतार. बाई अवलकाचे तीर्थापती सपुरी सपुरी म्हणून गणित झाले का ते वारी अमृत वर्षणी. एक त्रिविध जन श्रीकृष्ण आणि एक त्रिविध जन श्री प्रभूच्या ठाई त्रिविध जन. आणि त्या वचनामध्ये अनुषंगिक सांगितलेलं आहे की श्री दत्तात्रय महाराजांच्या ठाई एकविध जन. दत्त अवतार असा आहे की त्या दत्त अवताराविषयी कोणीही संशयात्मक अशी भावना घेऊ शकत नाही, बोलू शकत नाही. ऋषी दत्तात्रय महाराजांचा अवतार अत्यंत कठीण, सहन होत नाही. अजिबात उडतून सहन होत नाही. दत्तात्रय महाराजांच्या स्थानाजवळ माहूर असेल, पंचाळेश्वर असेल, तिथे सेवा करायची म्हणजे तिथं आपला श्वासोश्वास सुद्धा जमत नाही. त्या ठिकाणी तोंडाला कपडा बांधावा, अजिबात सहन. अत्यंत कडक अवतार, तेवढाच मृदू आहे. सेवा करण्यासाठी तेवढं कठीण वाटतं. दत्तात्रय महाराजांची सेवा अवघड आहे. दत्तात्रय महाराज लवकर प्रसन्न होत नाही. अमोघ दर्शन दिंगा. दत्तात्रय महाराज लवकर प्रसन्न होत नाही. एकदा प्रसन्न झाले की मागे शिल्लक काही ठेवत नाही. ही विशेषता आहे त्या अवताराची. लवकर दर्शन देणार नाही. दर्शन दिल्यानंतर दुसऱ्या अवतारासारखं शांत अपक्ष विशेष पूर्ण कारण वाढीवर मोक्षापर्यंत जावं तसं कामच नाही. दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं की मुक्तीच झाली. त्याची सहस्त्रार्जुनाला भेट दिली. दोन्ही हात घेऊन आलेला. दोन हात दिले तर दिले, पण दोन हातामध्ये 1000 हाताची शक्ती दिली. सहस्त्रबाहू होशील म्हणून सांगितलेलं आहे. चक्रवर्ती होशील. तू तुझंच काय राज्य मागतोय आणि चक्रवर्ती होशील. ज्या ज्या ठिकाणी तुझ्या रथाचं चाल जाईल ती संपूर्ण तुझंच राहील. चक्रवर्ती. पण एक लक्षात ठेव, गाय, बाई आणि ब्राह्मण तिन्ही बघायची घेत असताना अगदी अंतःकरणात पूर्ण रूपाने दिलेलं आहे. हे किती घेतो हे मागायला गेलेला आहे. 2 हात दिले, 1000 हात. प्रसन्न झाल्यावर काय? ईश्वर प्रसन्न झाल्या काय मागावे? ईश्वर प्रसन्न झाले. ईश्वराचे प्रेम मागावे, ईश्वर मागावं. आम्ही संसारिक वस्तू मागतो देवाला. देवा घर दे, गाडी दे, प्रपंच दे. अरे कर्माची दिली ते सगळ्या गोष्टी मिळणारच. ते काय मागायला लागतात. दत्तात्रय महाराजांचा अवतार हा कसा आहे? दिवाणी अमृत वर्षणी की शंभरी शंभरी शांत हो बोलणारी दिवाणी दत्तात्रय महाराजांची. त्रैतापी अरळक शांत वेळा तो शांती गेला. अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक तीनतापर्यंत असलेला दैविक ताप आहे, भौतिक ताप आहे, आध्यात्मिक आहे, तिन्ही आहे. हे जसे जसे दत्तात्रय महाराजांची आपण स्तुती स्तवन करत जाऊ किंवा ऐकत जाऊ त्यावेळेस त्याचा अर्थ करत जाऊ. असं दत्तात्रय महाराजांचा हा अवतार. त्या दत्तात्रय महाराजांच्या अवताराचं वेध आता आपल्या सर्वांना लागलेला आहे. दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा चतुर्युगीचा
चावतात. चारयुग, कृतयुग, त्रेतयुग, द्वापरयुग, कलियुग. महानुभाव पंथाच्या आद्य ग्रंथाची म्हणजे लीळाचंद्र ग्रंथाची सुरुवात करत असताना दत्तात्रय महाराज म्हणतात त्रेतीचा युग, त्रेताचा अवतार. कोण्या त्रेताचा हेही माहित नाही. त्रेतीचा अवतार म्हणले तर 3च युग म्हणतात. मग कसं सांगावं 4 युगीचा? त्याविषयी महानुभाव संप्रदायात सांगितलेलं आहे. कृतयुग संपताने त्रेतीच्या सुरुवातीला संधीमध्ये जो अवतार झालेला आहे तो आहे दत्तात्रय महाराजांचा अवतार. म्हणून कृतयुग संपताना आणि त्रेतीच्या सुरुवातीचा अवतार 4 युग असे करावे लागतात. चतुर्युगीचा दत्तात्रय महाराजांचा चिरायू अवतार आहे. आतापर्यंत आपण अवताराविषयी ऐकत आलेलो आहात की काही कार्यानिमित्त अवतार येतात, आपलं कार्य करतात, निघून जातात. दत्तात्रय महाराजांचा अवतार तसा आहे. 4 युगामध्ये आहे तो चतुर्युगी चिरायू अवतार आहे. आणखी अवताराची काय विशेषता आहे? ह्या अवताराची आणखी एक विशेषता म्हणजे विविध वेशे क्रीडा. वेगवेगळ्या वेशामध्ये दत्तात्रय महाराजांची क्रीडा आहे. कधी पारध्याचा वेश घेतलेला आहे, कधी मातंगाचा वेश घेतलेला आहे, कधी बालक रूप घेतलेला आहे, कधी फकीराचं रूप घेतलेलं आहे. वेगवेगळे रूप आहे दत्तात्रय महाराजांचे. एका रूपामध्ये राहत नाही. जसं आपण पाहतो आता ही मूर्ती आपल्या समोर उभी आहे. एक मुख चतुर्भुज, हातामध्ये कमंडलू, एक गाय. नुसते असेच राहील किंवा असेच दिसत असं नाही. वेगवेगळ्या रूपामध्ये खांद्या कावड पार दिवेश अमोघ दर्शन का. त्या ठिकाणी कसं दिलेलं अमोघ दर्शन. खांद्या कावड पार दिवेश. खांद्यावर कावड घेऊन ज्यावेळेस फिरायला लागलेला आहे परशुराम, पारधी वेशामध्ये त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. रेणुकीची स्थापना केली, परशुरामाला भेट दिली. मातंग वेशामध्ये भेट दिली, मातंगाच्या रूपामध्ये आले, बालक रूपाने आलेले आहे. बालक रूपाने केव्हा आले, कुठे आले, आज ही लीळा आपण ऐकणार. बालक रूपामध्ये भेट दिलेली आहे देवळ ऋषींना. दत्तात्रय महाराजांविषयी सांगितलं जातं की पंचाळेश्वरी भोजन, कोल्हापुरी भिक्षा, पंचाळेश्वरी भोजन, माहुरी निद्रा. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत दत्तात्रय महाराजांचा हा क्रम राहिलच. दत्तात्रय महाराजांनी आपल्या भक्तांना वरदान दिलेले आहे. पंचाळेश्वरला आत्मऋषी आहे, पांचाळ राजा आहे, त्याला वरदान दिलेले आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत आम्ही या ठिकाणी भोजनासाठी दुपारच्या वेळेस येऊ, दुपारी येऊ. माहूरची निद्रा आहे. माहूरला निद्रा टाकतात दत्तात्रय महाराज. माहूरला निद्रेसाठी का जातात? देव ऋषीला वरदान दिलेलं आहे. देव ऋषी कोण आहे? आता एक पत्तीवर बोलत जाऊया. मागे देवतांचं आणि दानवांचं, असुरांचं युद्ध लागलं. युद्ध ही इतकं लागलेलं आहे की असुर देवतांना एका जागी स्थिरच राहू देत नाही. देवतांना त्रास देणारे हे असुर आणि देवतांच्या असुरांच्या संहारासाठी आलेले एका देवता, दोघांचं घमासान युद्ध सुरू आहे. पण देव देव आहे, देवापुढे असुर कशी टिकतील? देवता आक्रमण करायच्या की पाण्यामध्ये जाऊन लपायचे. देवता पाणीमध्ये गेले की बाहेर यायचे. देव त्रसित झाले, कंटाळले यांना, असुरांना. कसं करावं? तो ऋषींना सांगितलं, एक अगस्ती ऋषींना. ती म्हणाली, ही अगस्ती ऋषी ही म्हणाली, हे जी आहेत ना याचे त्रास देतात. म्हणाले, काय करतात? आम्ही यांच्यावर आक्रमण मारायसाठी आलो की पाण्यामध्ये लागतात. आम्ही पाण्यात सगळे बाहेर येतात. जे कार्य आहे ते कार्य होत नाही, सिद्धीला जात नाहीये. अगस्ती ऋषी म्हणाले, काही हरकत नाही, याच्यासाठी एक उपाय आहे. काय उपाय आहे? म्हणजे पाणीच ठेवायचं. पाणी किती आहे पृथ्वीवर माहिती आहे? 79% पाणी आहे, 21% पृथ्वी आहे. असं विज्ञान सांगतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे, बरोबर आहे. 79% पाणी आहे, 21% पृथ्वी आहे, जमीन आहे.
मग 7 समुद्र आहे. अगस्त्य ऋषींनी सगळं पाणी पिऊन टाकलं, पाणीच राहिलं नाही. पाणी न राहिल्यामुळं पाण्यासाठी हाहाकार झाला. देवतांनी असुरांचं वध केलं. आता पाणीच राहिलं. पुन्हा अगस्त्य ऋषींना सांगितलं आता पाणी. ऋषी म्हणाले आपल्याकडे प्यायचं काम आहे, इनलेट आहे, आउटलेट नाही आपल्याकडे, बाहेर येत नाही पाणी. ते पिले गेला, आतमध्ये गेला. 7 समुद्र पिले ते. मग पाण्याशिवाय तर जीवन नाही आहे. हवा पाहिजे, पाणी पाहिजे, जीवन कसं जगता येईल. या ठिकाणी भगीरथ ऋषी आहे. भगीरथ ऋषी आहे. त्या भगीरथ ऋषी कैलासावर गेले. त्या ठिकाणी महादेवांची त्यांनी आराधना केली आणि महादेवांच्या जटेमधून त्याने ती गंगा आणली. गंगा आणली कुठं? ती म्हणाले ते नाशिकला. ती नाशिकला अजूनही ती जागा आहे. त्या ठिकाणी महादेवांनी सटापटा केली. जटाशंकरी नाम पडे वगैरे त्रिभुवन पालनहार भजे मन श्याम चरण सुखदाई. यही चरणन की चरण पादुका भरत रहो निज ध्यायो. जटाशंकरी नाम पडे होय. महादेवाने त्या पाषाणावर जटा आपटलेली आहे. नाशिक या ठिकाणी आहे आणि तिथून त्या नदीचा अवलंब झालेला आणि मग पाण्याची सुरुवात झाली. अत्यंत महत् प्रयत्नाने त्यांनी गंगा आणलेली आहे म्हणून त्यांना भगीरथ ऋषी म्हटलं जातं. भगीरथ प्रयत्न. एखाद्या माणसाने आपण एखाद्याच्या घरावर बिल्डिंगवर नाव लिहिलेलं असतं भगीरथ. भगीरथ म्हणजे काय? महत् प्रयासाने ते निर्माण केलेलं आहे म्हणून भगीरथ ऋषी. एक वेळेस महाराष्ट्रामध्ये सगळ्या ऋषींची एकत्रित सगळे ऋषी एका ठिकाणी आले. सगळ्यांनी ठरवलं या ठिकाणी एक महायज्ञ करायचा आहे. महायज्ञ करायचं तर कोणाला तरी प्रमुख बनवावं लागेल. दत्तकथा करायची म्हणजे कुठला तरी बाबा आणावं लागेल, स्टेजवर बसवावं लागेल. ऐकायचं तर सगळे माहिती सगळ्यांना आहे, असेल नसेल पण कोणाला तरी प्रमुख बनवावं लागतं. सेनापती सेना असली की सेनेमध्ये सेनापती बनावं लागतं. सेनापती म्हणजे काय सगळं युद्ध एकटाच जिंकतो का? नाही, एक निमित्त मात्र मुख्य प्रमुख बनावं लागतं. कॉलेजमध्ये डीन असतात, वर्गामध्ये प्रोफेसर असतात, लेक्चरर असतात. कोणाला तरी प्रमुख बनावं लागतं. कुटुंबाचा एक प्रमुख असतो. सगळेच प्रमुख झाले घरामध्ये तर घर राहणार नाही शिल्लक. सगळे सोशल मीडियावर कसं कोणाचे तरी हातात सूत्र द्यावी लागते. तसं यज्ञ करायचंय, यज्ञाचं प्रमुख पद कोणाला तरी द्यावं लागेल. मग आमच्या संन्यासामध्ये बी असं असतं की ज्याचं तप आहे, ज्याचं ज्ञान आहे, असे तपस्वी महाज्ञानी त्यांना त्या यज्ञाचं प्रमुख पद दिलं जातं. या ठिकाणी यज्ञ करायचंय. महाराष्ट्रामध्ये यज्ञ महाराष्ट्रामध्ये का करायचं होतं? या ठिकाणी गंगा तर आणलेली होती एक. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे. भारतामध्ये दुसरेही राज्य आहे, दुसरे ठिकाण आहे, दुसऱ्या ठिकाणी जमीन आहे. पण कुरुक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी महायुद्ध केलं गेलं. महाराष्ट्रामध्ये का केलं नाही त्यावेळेस? उडपीपर्यंतचे राज्य त्या महाभारताच्या युद्धामध्ये होतेच की. जागा असते, राजस असते, तामस असते, सात्विक असते. महाराष्ट्राची भूमी सात्विक भूमी आहे. आपल्या ठिकाणी भांडण होत नाही, आपल्या ठिकाणी मारामारी होत नाही आहे. तिकडे उत्तर भारतामध्ये जा, महाभारताचा प्रसंग या ठिकाणी घडलेले, युद्ध घडलेले त्या ठिकाणी पहा, तिथे लोक वेगळेच आहेत. त्यांची भाषा वेगळी आहे. आपण बोलायला गेल्यानंतर मवाळ भाषा असते आपली. आपण रस्त्याने चाललो, गाडी पंक्चर झाली तर 4 लोक थांबतात का? काही त्रास आहे का? काही मदत करू का? आपल्यात माणुसकी आहे. तिकडच्या लोकांत माणुसकी असण्याचा प्रकार नाही, पण तिकडची भाषा लगेच कट्टे काढल्या जातात, गोष्टीवर लगेच ओढवल्या जातात. लोक तामस आहे, जमीन तामस आहे. महाराष्ट्राची भूमी तशी नाही.
महाराष्ट्राची भूमी सात्विक भूमी आहे, संतांची भूमी आहे, म्हणून महाराष्ट्राची निवड केली आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ऋषींनी मिळून महाराष्ट्रात एक महायज्ञ करण्याचं ठरवलं. आता सगळ्या भारतामधून थवेच्या थवे त्या ठिकाणी यायला लागले, एकत्र एका ठिकाणी जमा झाले. सगळे आपापले आखाडे टाकून त्या ठिकाणी आलेले. मग त्यामध्ये यजमानपद कोणाला द्यावं, कोणाला द्यावं? मग सगळ्यांनी विचार केला, हे वयाने मोठे, ते माझ्या वयाने मोठे असले तरी यांचं कर्तृत्व तेवढं मोठं नाही. सगळ्या गोष्टी लागतात माणसाला. कर्तृत्व लागतं, वक्तृत्व लागतं, नेतृत्व लागतं. तिन्ही गोष्टीचा संयोग जोडा पाहिजे. नेतृत्वही करता आलं पाहिजे. प्रमुखपणे मिळाल्यानंतर कशात चालावं घेऊन सगळंच मी करणं असं नाही. मी तर करेलच, पण माझ्यासोबत 4 लोकांना काम करून घ्यायची ती एक वेगळी पाऊल असते. त्याला नेतृत्व गुण म्हणतात. आमच्या पंतप्रधान साहेबांनी सांगितलं, आपण 140 जनता आहोत, 140 कोटी जनता आहोत. 1 पाऊल मी पुढे टाकतो, माझ्यासोबत तुम्ही सगळे 1 पाऊल पुढे टाका. आपण एका पावलासकडे 140 कोटी पाऊल पुढे जाऊ. हे नेतृत्वाचं गुण आहे. आतापर्यंत 70 वर्षात 75 वर्षात कोणाला सुचलं नाहीये. हे नेतृत्व असते. कोणी करतात, कष्ट करतात, 20-20 तास काम करतात. नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे त्यांचं. म्हणून आयुष्य त्यांनी खर्च घातलंय देशासाठी, समाजासाठी. वक्तृत्व आहे. एकच शब्द असं टाकलं, पूर्ण सत्ताच तिकडे पूर्ण भारतामध्ये जिकडे पाहावं तिकडे बीजेपी दिसते. वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही मध्ये जो श्रेष्ठ असेल त्याला हे मान द्यायचंय. वयाने मोठे मोठे असलेले ऋषीमुनी सुद्धा कुठेतरी कमी पडले म्हणून बाजूला करतायत. आणि त्यामध्ये वयाने सगळ्यात लहान आहे. आणि लहान असताना सुद्धा भगीरथींच्या बृहद महाप्रयत्नाने ज्यांनी नदी आणलेली आहे शंकराच्या जटेतून, त्या भगीरथ ऋषींना याचं यजमान पद द्यावं, प्रमुख पद द्यावं असं ठरलेलं आहे. आता वयानं लहान आहे त्या माणसाला प्रमुख पद दिले गेलं. जे वयानं मोठे आहेत त्यांच्या मनात किंतु परंतु येतच ना, अरे एवढं आमच्यापेक्षा लहान वयाने याच्यासमोर काय वागायचं, याच्यासमोर काय आपल्याला भेसवून करायचं. भगीरथ ऋषींना मान दिल्यानंतर जे वयस्कर होते ते जरासे नाराज झाले. त्यामध्ये एक ऋषी होते, त्यांचं नाव होतं देव ऋषी. महातपस्वी होते, ते महाविद्वान होते, कर्तृत्वही मोठं होतं. पण त्यांना ही भगीरथांची निवड झाली ती आवडली नाही त्यांना. ते त्यांच्या गुर्मीमध्ये अहंकारामध्ये होते. मी काही कमी आहे कोणापेक्षा, हे मान मला भेटायला पाहिजे होतं, मला का भेटलं नाही, मला हवं होतंय. मग ते त्यांच्या गुर्मीमध्ये अहंकारामध्ये राहिल्यामुळे ते कोणाला जुमानीत ना, कोणाला बोलीच ना. सगळ्यांच्या लक्षात आलं हे देव ऋषींचा अहंकार चांगला नाहीये. साधू संताला अहंकार पाहिजेच कशाला. साधू संतांचा अहंकार तर गौर केलेला असतो. कालची गोष्ट तुम्हाला सांगितली, देवाने जिलेबी दिली, देवानं दूध दिलं, देवाचे उपकार मानायचे. कोणी येऊन कानाखाली वाजवली, देवाचे उपकार मानायचे. देवा वा कमाल आहे. दुधाकडे पाहिलं, जिलेबीकडे पाहिलं तर जिलेबी दिलं, दूध दिलं, गरज केशर पारा दिला. काही कारण नसताना मार्ग दिलं. कमाल आहे तुझी लीला. तेरी लीला का ना पाया कोई पार की लीला तेरी तुही जाने देवा प्रभू. असं संत असतात. तुम्ही संत माय बाप, 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 कृपावंत तुम्ही संत माय बाप, कृपावंत तुम्ही संत माय बाप,
संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप अहंकार वाढला की माणसाला काही दिसत नाही. म्हणून संतांनी सांगितलं, देवाला सुद्धा प्रार्थना केली, अहंकाराचा वारा न लागो रास. अहंकाराचा वारा नको लागू देव देवा. ज्या दिवशी मला माझा अहंकार होईल की मी असा आहे, त्या दिवशी माझा सर्वनाश निश्चित आहे. देवऋषी अहंकारामध्ये कोणाला जुमाने येत ना, सगळ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. देवऋषी असं नाही ना मग. अहो संत आहेत या ठिकाणी. अहो ज्यांना बहुमान मिळाले त्यांचं कर्तृत्व पहा. ते जुमानेच ना कोणाला. समजून मी कोणी जर समजत नसेल तर त्याला एकच उपाय असतो, शेवटी त्याच्याशी आबोला धरावं लागतं. घरामध्ये सुद्धा आपण एखादा जर समजत नसेल तर आपण काय म्हणतो, त्याला खूप समजून सांगितलं, तो ऐकत नाही. आता ते झाले त्याचं नशीब झालं. तसंच संतांच्या या ठिकाणी आखाड्यामध्ये त्यावेळेस समजून सांगितल्यानंतर सेवक संता सुद्धा देवऋषी ऐकत नाही. देवऋषीला त्यांनी बाजूला टाकून दिलं की देवऋषी तुम्हाला जसं करायचं असेल तसं करा. अहंकारी माणसाला अजून मी अहंकार उभाळून येतो त्यांचा. त्याला वाटतं मला घाबरलेच सगळे. घाबरले नाही तुम्हाला, तुम्ही ऐकत नाही म्हणून तुम्हाला सोडून दिलेलं आहे. देवऋषीने ते अहंकार अजून उभाळून आला, तिथून निघाले. ताट 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 सगळे सभेमधून निघाले. कोणाला दंडवत नाही, प्रणाम नाही, नमस्कार नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. जुमानायच नाही, जुमानायचंच नाही कोणाला. सगळ्यांच्या समोर निघाले. मोठी माणसं फक्त सन्मानांची टोकेलेली असतात, लहानाकडून सन्मान हवा असतो. ऋषी मुनी आहे, तपस्वी आहे, त्या ठिकाणी त्यांच्यापेक्षा वयाने कर्तृत्वाने मोठे आहे, ज्ञानाने मोठे आहे. त्यांच्या समोर पाया पटकन आपलं सगळ्या त्यांच्या समोर निघाल्यानंतर त्यांना राग आला. त्यांना यांचं वागणं असं बरं नव्हे, चांगलं नाही असं कोण समजून सांगेल. हट्ट विचार, राजहट्ट, बालहट्ट, स्त्री हट्ट, योग हट्ट. हट्टी योगी, योगी मोठे हट्टी असतात, संत बी मोठे हट्टी असतात. एकदा ठरवलं की ठरवलं काही हो. तसेच ताट 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 तिथून निघाले. त्यांना वाटलं हा माझा अपमान आहे, हा घोर अपमान आहे, मेरा घोर अपमान आहे. हे मला यजमानपद प्रमुखपद मला भेटायला हवं तर मला दिलंच नाही यांनी. हा अपमान झाला माझा. तिथून निघाले सरळ. आले तर कुठं आले, माहूरच्या त्या भूमीमध्ये आले, ज्या ठिकाणी देवदेवेश्वरी संस्थान आला त्या ठिकाणी आले. त्या जागेवर आपला आसन वगैरे त्या ठिकाणी टाकलं. आगमध्ये आग लागली, शरीरामध्ये आग लागली, मनामध्ये आग लागली. माझा अपमान आहे हा, त्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार आहे. सगळ्याकडूनच घेईन, सगळ्याकडूनच घेईन. कसा घेईन? काशीला जायचं, स्नान करायचं, एक फूट वाळू घेऊन घ्यायची, एक फूट वाळूची त्या ठिकाणी टाकायची, त्या ठिकाणी महादेवाचे लिंग बनवायचे. एक फूट वाळूमध्ये आठ बोट ते लिंग बनायचं. दररोज त्यांचा ते क्रम. अहंकाराने क्रोधाने तप्त झालेले ते देवऋषी त्यांच्या त्या क्रोधामुळे किंवा त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या अग्नीमुळे आसपास जेवढे 12 कोस पर्यंत जेवढी जमीन होती ना, तेवढी सगळी जमीन अशी निखारे, अंगारे, लावार सगळी अशी तप्त झाली. कोणी पाय ठेवू शकत नव्हतं. 12 कोस पर्यंत वृक्ष, लता, वेली वगैरे त्या क्रोधाच्या त्या ज्वालामुखीमुळे किंवा त्यांच्या क्रोधामुळे तप्त झालेल्या त्या जमिनीमुळे अक्षरशः असे सुंदर सुंदर मोठमोठाले हिरवेगार वृक्ष तरुण खाक झाले. कोळसा झाला त्याची दहा इतकी होती की वर आकाशापर्यंत त्याच्या झाडा जायचं. म्हणून पक्षी सुद्धा जायला तयार नाही. पक्षी वरून गेला त्याला ते 10 लागायचे की खाली पडायचे, वरून जायचे. सगळी जमीन तप्त झालेली आहे, गरम झाली सगळी. पाहायचं गेला कोणाला.
ज्या ठिकाणी ती पिंड बनवायची त्या ठिकाणी ती वाळून टाकायची, 8 इंच ती वाढायची, यांची साधना सुरू व्हायची. दिवसागणिक ती भूमी तापतच गेलेली आहे. भूमी तापत गेली लाभारसासारखी. ती लिंगही वाढत गेली. वाढता 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 लिंग स्वर्गाची सीमा तोडायला लागलेली आहे. स्वर्गाची सीमा तोडत असताना नारद मुनी आले आणि काय चाललंय ते भिंतानी संदेश घेतला. मोबाईल होता त्या काळात. नारद मुनी म्हणजे मोबाईल. नारद मुनी इंद्राजवळ गेले. इंद्र काय चाललंय पाहायला म्हणाले. देवऋषीच्या तपाने हे आता लिंग वाढत चाललेलं आहे. स्वर्गापर्यंत येईल हे. खालची भूमीची अवस्था पहा तुम्ही. त्याच्या क्रोधामुळे, त्याच्या रागामुळे, त्याच्या अहंकारामुळे ती भूमी तप्त झालेली आहे. जीवजंतू राहिना तर राहता येत नाहीये त्यांना. वृक्ष लतावेली अवस्था पहा त्यांची कसं झालेलं आहे. सभा बोलवलेली इंद्राणी सभा बोलवली. कसं त्यांना थांबव. सगळे देवतांना भाजपत झाले. ऋषीमुळे महातपस्वी आहे. समजणारे समजणार नाही. काय सांगावं आपण त्यांना. ऐकणारही नाही आपलं. मग कसं करावं. इंग्रज चला आपल्या इथं जमत नाही तर सुप्रीम हायकोर्टात जमत, तर डिस्ट्रिक्ट कोर्टात जमत नाही म्हणल्यावर हायकोर्टात जमत. महादेवात जवळ गेले म्हणजे महादेवची स्वर्गापर्यंत आलेलं येईल आता वाढत वाढत काही दिवसात आता तुमच्यापर्यंत येईल. मग कसं करता. तेव्हा समजून सांगू आपण. ते म्हणजे कोणाचं ऐकायला तयार नाही. कोणाचं ऐकत नाही ते म्हणाले मग आता ते अवघड होईल. काहीतरी करावं लागेल याला. ती कोणाचंच ऐकायला तयार नाही. चला म्हणाले सगळे खाली. पुन्हा एकदा एक मंडल आयोग आपलं बसूया त्या ठिकाणी. कॉन्फरन्स बसूया. सगळ्यांशी बोलूया. पुन्हा सगळे देवता लोक एकत्र जमले. थांबवा म्हणाले यांना. हे स्वर्गाची सीमा तोडली. आता कैलासापर्यंत जायची तयारी आहे. खाली जमिनीवरचे लोक तर भूमीवरचे आहे, सृष्टीमध्ये आहे, तिथं झाले दत्त झाले. आता बरबी आपल्याला आपलं बी असं डगमगायला लागलेलं आहे. काहीतरी करावं लागेल. कोणीच तो घ्यायला तयार नाही की आता हा मी सांगतो त्यांना की मी थांबवतो त्यांना. कोणीच तयार नाही. मग एवढ्या मंथन मधून सगळ्यात निघाले की बाबा आता ही कोणाकडून हे शक्य नाही. यांचं ही वाढत चाललेलं हे आकार हे आपल्याकडून शक्य नाही. मग असं करा याला सुप्रीम कोर्टात जाते. सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर म्हणजे शेवटचा ऑर्डर आहे. याला चॅलेंज आहे. मग कुठं जाऊ द्या. जाऊ द्या म्हणे दत्तात्रय प्रभू महाराजांकडे. कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, भोवऱ्यातही जीवन नौका, लाटेवरती गुरुदेवा सांग तुझ्या विना कोण दाखविनावा. दत्ता दिगंबराया हो दयाला मला भेटला हो. दिगंबराया हो दयाला भेटला.
फक्त एकच उपाय आहे, ते म्हणजे दत्तात्रय महाराज. आपण सगळे त्यांच्याकडे जाऊया, दत्तात्रय महाराजांना विनंती करूया, तेच आपल्याला या संकटातून काढतील. सगळे देवता लोक एकत्र जमले, बद्रिकाश्रमाकडे गेले. बद्रिकाश्रम अत्र्यांशीचा आश्रम, 88 सहस्त्र ब्राह्मण त्या ठिकाणी राहत आहे, वेदाभ्यास करताय. त्या ठिकाणी अनुसया माता आहे. इतकं सुंदर परिसर त्या ठिकाणी, सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे. 12 महिने त्या ठिकाणी भरपूर फळांनी नगरलेल्या त्या ठिकाणी वृक्ष आहे. बद्रिकाश्रम, बद्रिक म्हणतात मोनाला. एक मोठी एवढा एक बोर होता. एक बोर खाल्लं की 88 सहस्त्र ब्राह्मण होते. एक बोर खाल्लं की दिवसभराची पोटातली आग त्याची शमू जायची, भूकच लागत नव्हती. खळखळ निर्जर वाहणारं शुद्ध पाणी त्या ठिकाणी. आता तरी आपल्याला आर्टिफिशियल बनावं लागतं, वॉटर फिल्टर लावावं लागतं, त्याला अजून काही TDS वगैरे पाहावं लागतं. त्या ठिकाणी ओरिजिनल होतं सगळं. निर्जर वाहणारी ती नदी शुद्ध आणि पवित्र अशी, दुधासारखी तिची चव असायची. सुंदर वन वृक्षाची दाटी, लता फुलांनी सजली सृष्टी, तिथेच बसती मुनी, गलाना दर्शन घेणारी, गलाना दर्शन घेणारी, दर्शन घेणारी. सुंदर वन वृक्षाची दाटी, लता फुलांनी सजली सृष्टी, तिथेच बसती मुनी, तिथेच बसती मुनी, गलाना दर्शन घेणारी, दर्शन घेणारी, दर्शन घेणारी. भोवतालही सुंदर धरणे, भोवतालही सुंदर धरणे, लपून छपूनी पडती किरणे, लपून छपूनी पडती किरणे, स्थानावरी मनी, स्थानावरी मनी, गलाना दर्शन घेणारी, गलाना दर्शन घेणारी, गलाना दर्शन घेणारी. बद्रिकाश्रमाचं ते वातावरण पाहिल्यानंतर देवता दसरे मोहित झाले. अरे वा, पॅराडाइज ऑफ महाराष्ट्र, पॅराडाइज ऑफ इंडिया, पॅराडाइज ऑफ युनिवर्स वेगवेगळं आहे. आम्ही फक्त मागणी आहे. पॅराडाइज ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचं बंधन महाबळेश्वरला मध्ये जातं. पॅराडाइज ऑफ इंडिया काश्मीरला मध्ये जातं. पॅराडाइज ऑफ युनिवर्स स्वित्झर्लंड म्हणलं त्याला, ते जगातलं सगळ्यात सुंदर ठिकाण आहे. देवता भूतलावर आले. बद्रिकाश्रमासारखं सुंदर कोणतंच नव्हतं ठिकाण. स्वर्गच इतका फिका पडावं असं त्या ठिकाणचं सौंदर्य होतं. ऋषीमुनी जिकडे पाहावे तिकडे ऋषीमुनींची साधने, ऋषीमुनींचे आखाडे छोट्या छोट्या कुट्या बांधलेल्या आहेत. त्या कुट्यामधून देवाच्या नावाचं गजर होतोय.
परब्रह्म परमात्मा भगवान श्री दत्तात्रय महाराजांनी अवतार घेऊन आता 12 वर्ष झालेली आहेत. दत्तांची मूर्ती कशी आहे? जटा आहे, जटा मुकुटमंडित कशी आहे, डोक्यावर जटा आहे, कानात कुंडल आहे, गळ्यात चांगलं आहे, भव्य वस्त्र गिरो वस्त्राची पितांबरासारखे वस्त्र नेसलेलं आहे कमरेला, हातात कमंडल आहे, एका हातात त्रिपुटी आहे, खांद्यावर कांबळी आहे, कोंबडी आहे. ऋषीचा अवतारच तसा हो. ऋषी असतातच असे, स्वतःचा असेल स्वतः. दत्तात्रय महाराजांचा आहे तो अवतार. 12 वर्षाचे दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आहे बद्रिकाश्रमात. त्यांच्या भेटीशी आले, तसे कसे भेटीला जाणार? दत्तात्रय महाराजांची स्तुती करत निघालेले सगळे देवता लोक. दत्तात्रय महाराजांच्या नावाचं स्मरण करत करत तिथे गेले. प्रभू आहेत ते, ईश्वर आहेत. अचानक गेलो, त्यांची भेट कशी होईल? पहिली अपॉइंटमेंट आपण घेतलेली नाही, आता चालली तर घरी भेट होईल की नाही? फक्त स्तुती करत करत चाललेले आहे. अंतर्यामी जगज्ञता जाणतोय तो. आज काहीतरी आलेलं आहे, कोणतरी येणार आहे. 12 वर्षाचे असलेले दत्तात्रय महाराज आज आपल्या त्या बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी ध्यानस्थच आहे. सगळी देवता त्या ठिकाणी पोहोचतात, देवाची स्तुती करतायत. दत्त गुरु ही जगत पिता, दत्त ही पालनहार. दत्त गुरु ही जगत पिता, दत्त ही पालनहार. दत्त प्रभु के श्री चरणों में नमन है सो बार भक्ता, नमन है सो बार. दत्त गुरु ही जगत पिता. सगळे त्या ठिकाणी पोहोचले, स्तुती करतायत. दत्तात्रय महाराजांनी आपले ते मंद मंद असलेले डोळे आपले उघडलेले आहेत. जसे उघडले तर समोर सगळ्या देवतांना पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झाले. देवांना पाहिलं, काय आज कसं काय
करताय देवा, तुम्हाला काय सांगायची गरज आहे? कसे काय येणं केलास? म्हणाले देवा, अंतर्यामी आपण सर्वज्ञ, काय सांगावं? अहो, या भूतलावर आहे देव ऋषी क्रोधाग्नीने रागे रागे निघून गेलेले, लिंग बनवलेला आहे, सीमा तोडली आहे, स्वर्गीची सीमा तोडलेली, आता कैलासापर्यंत जात आहे. सगळ्या भूमीवर खाली भूतलावर सृष्टीवर सगळा हाहाकार वाजलेला आहे. अगदी त्या ठिकाणी भूमी तप्त झालेली आहे, निसर्ग सगळं त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे, भस्मसात झालेला आहे. जीव सृष्टी त्या ठिकाणी राहणं, चराचर त्या ठिकाणी दुर्बल झालेलं आहे, त्यांचं चराचर सृष्टीचं दुर्बलता झालेली आहे. काहीतरी करावं देवा, थांबवा देवा त्याला, त्याच्या गर्भाने अहंकाराने इतका तो तापलेला आहे. जो म्हणाले असं कुठे आहे ते म्हणाले देवदेवेश्वरी संस्थान माहुलगडाकडे आहे. चला म्हणाले, मग आता तुम्ही आले तर तेवढं कामही तुमचं करून देऊ. दत्तात्रय महाराज निघाले. दत्तात्रय महाराजांचे मागे सगळे देवता जेवढे आहेत तेवढे निघाले. दत्तात्रय महाराजांची स्तुती करत करत. दत्तात्रय महाराज 12 वर्षाचे, सगळ्यात लहान, सुंदर गोंडस चेहरा, भरपूर गौरव, खांद्यावर काबली आहे, गळ्यामध्ये ते सूत आहे, कमंडल आहे. निघाले दत्तात्रय महाराज. मजल करता 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 माहुलगडापर्यंत पोहोचले. पोहोचल्यानंतर त्या माहुलगडाच्या त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 12 कोस पर्यंत त्या सीमेमध्ये आले की कोणाला पायच ठेवू वाटेना. इतकी जमीन तप्त झालेली, जसा खैराईंगड आहे त्या ठिकाणी. जसं ज्वालामुखी तो निघतो ना ज्वाला, लावारस, ते लावारस इतका तप्त असतो की ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी असं नुसतं पाषाण करून लागतो. झाडावर गेले की झाड दिवस ठिक्कर होऊन जातं, काळं होऊन जातं, काहीच लागते त्या झाडाचं. तशी एवढी तप्त झालेली ती जमीन, कोणाला पायच ठेवता येईना त्याच्यावर. पाय ठेवायला गेले की इतकं तप्त लागले. सगळे देवता लोकांनी पाय बाजूला काढले. एकटे दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी पोहोचले. ते म्हणाले, इथपर्यंत पहा म्हणाले, देव काही दिसतंय का? क्रोधाच्या अग्नीमध्ये कसं झालेले पाय, कसं करून टाकले. देव म्हणाले, शांत शांत, काय कुठे आहे? तिकडे देवदेवेश्वरी संस्थान आहे त्या ठिकाणी आहे. चला म्हणाले, जाऊ. तेव्हा तुम्ही जा म्हणाले, आम्हाला शक्यच नाही. पाय ठेवले की आम्ही होऊन जाईल, सगळं जळून जाऊ, बस होऊन जाऊ. दत्तात्रय महाराज काय करते, थांबा. एकटे दत्तात्रय महाराज निघाले. ज्या ठिकाणी देवऋषींचं आसन होतं तिथपर्यंत पोहोचले. पाहिलं त्या ठिकाणी सगळं निर्जनच, काहीच नाहीये त्या ठिकाणी. झाड नाही, वृक्ष नाही, लता नाही, वेली नाही, पक्ष्यांच्या चिवचिवाट नाहीये. असं वृक्ष बनलेली ती जागा. एक लिंग आहे फक्त, असं उंच उंच. त्या लिंगातून सुद्धा इतकी दहा निघते, इतकी आग निघते, जसे एखाद्या त्या पर्वतामधून लावारस बाहेर निघावं तसं त्याच्यातून 10 निघतात. ज्या ठिकाणी आसन होतं देवऋषीचं त्या ठिकाणी ती 12 वर्षाची दत्तात्रय महाराजांची ती लहान होती. त्या आसनावर दत्तात्रय महाराज जाऊन बसलाय. पाहिलं तर एवढं मोठं लिंग वाढलं. आता त्या काळामध्ये त्यावेळेस हे देवऋषी स्नानासाठी गेलेले काशीला. स्नानाला गेलेले देवऋषी वापस यावेळेस येतात. अहंकाराने फुललेले ते पाहतात की काय आपल्या आसनावर कोणतरी बसलेलं आहे. त्यांना मोठं आश्चर्य होतं. अरे, ब्रह्मादिक सुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाही, माझ्या आसनावर बसलं कोण? दत्तात्रय महाराजांची प्रसन्न बालमूर्ती त्या ठिकाणी आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. दत्तात्रय महाराज बिलकुल ध्यानस्थ मूर्तीसारखे बसलेले आहेत. स्मित हास्य चेहऱ्यावर. जसे जवळ आले त्यांनी पाहिलं, त्या चेहऱ्याची तेजस्विता पाहिली देवऋषीने. ती दत्तात्रय महाराजांची तेजस्वी मूर्ती पाहतच राहिले, त्या ठिकाणी पाहतच राहिले. ते म्हणाले, आतापर्यंत देवता पाहिल्या, माणसं पाहिली,
तर असं कोणी नाही पाहिलं. इतकी तेजस्वीता चेहऱ्यावर, इतकी आभा. कोण असतील हे? कोण आहे ते? विचार करायला लागले. देवतांची तर हिंमत नाहीये. माणूस पशुप्राणी तर येऊ शकत नाहीये. कोण आहे ते? विचार करत करत त्या ठिकाणी येतात. दत्तात्रय महाराज ध्यानस्थ बसले. जवळ आल्यानंतर त्यांनी आणायच्याच कोण आपण म्हणून ज्यावेळी दत्तात्रय महाराजांना विचारलं, दत्तात्रय महाराजांनी डोळे पडले. चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. दत्तात्रय महाराजांना पाहिलं, विनंती केलं, हात जोडले देवऋषी. प्रभू, इथं सहजासहजी कोणी असिद्ध कोणाची हिंमत नव्हती, एवढी शकत नव्हतं. कोण आपण? दत्तात्रय महाराजांनी एकही शब्द केला, नुसते स्मित हास्य केलं. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत काय म्हणाले, हो देवा, हो, माझा अपमान केलेला आहे म्हणून हे चाललेलं आहे. नाही, योग्य नाही, त्याला सुमार नाही. आता हे तर होणारच. दत्तात्रय महाराजांनी सामर्थ्याने असं हात भरलेलं. त्या ठिकाणी पान आणि एक सुपारी घ्यायची, लिंगावर व्हायची म्हणून असं हात वर घेतला. आणि त्या जिथपर्यंत त्याची सीमा होती त्या लिंगाची, तिथपर्यंत दत्तात्रय महाराजांचा हात गेला. त्या लिंगाला एक विडा वाहिला आणि त्या हाताने लिंग दाबायला सुरुवात केली. लिंग दाबता 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 इतक्या खाली दाबला, इतक्या खाली दाबला की अगदी सर्वसामान्य माणसाच्या मर्यादेत का आलेला आहे. देवऋषीचा अहंकार त्या ठिकाणीच दौड पडला. ज्यावेळेस त्या हातात पान आणि सुपारी गेली, त्यावेळेस ते पाहतच राहिले. काय चाललेलं आहे, सुचलंच नाही, सुचलंच नाही त्यांना. कोण असतील हे? ज्यावेळेस सामर्थ्याची चुरूक दाखवल्या गेली, पाहिलं त्यांनी गेली, दबलं खाली आतमध्ये पूर्ण जमिनीमध्ये. फक्त माणसाच्या मर्यादेत राहिलेलं आहे. देवऋषी पटकन त्या देवांचे पाय धरले. त्यांनी देवा असं म्हणाले, तेरी शरण में आके हम ढलन हो गए. तेरी शरण में आके मैं ढलन हो गया. जन्मों की प्यास थी जो, जन्मों की प्यास थी परिश्रमातून हे देवे बनवल्या गेलेले आहे. आपण जर बोलणंच खाली दाबून दिलं तर अस्तित्वच राहणार नाही. दया करा देवा, क्षमा करा, चुकलो, माझ्या अहंकारामुळे मी काय करत होतो सगळं विसरलो होतो, क्षमा करा देवा. किमान ही आठवण म्हणून त्याला एवढं तरी राहू द्या.
ठिकाणी माहूरला तुम्ही सगळेच जाता पाहता त्या ठिकाणी ते देवेश्वरी संस्थानला असेल गंदे नदी त्या ठिकाणी आपण नमस्कार करतो. दत्तात्रय महाराजांचा स्पर्श आहे. देवऋषीने विनंती केल्यानंतर दत्तात्रय महाराज ते 3.5 हाताच थोडं लिंग त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. देवऋषी दत्तात्रय महाराज विनंती करतात, देवा हे सगळं का झालं आपण जाणताय, अंतर्यामी आहे, सर्वज्ञ आहात, तर माझी आठवण म्हणून याला एवढं राहू द्या, देवा कृपा करा एवढी. तुमचे दास आहे देवा, मी आपले सेवक आहे, आमच्या विनंतीला मान्य द्या. दत्तात्रय महाराजांनी त्या दाबलेल्या लिंगाला देव देवेश्वरी नाव म्हणून दिलेलं आहे. देवादिदेव दत्तात्रय महाराजांच्या हाताने स्पर्श झालेलं ते लिंग देव देवेश्वरी सगळी हकीकत देवऋषींनी सांगितली दत्तात्रय महाराजांना. देवा असं माझा अपमान झालेला आहे. देव म्हणाले काही हरकत नाही, पुन्हा एकदा सगळ्यांची मीटिंग बोलवली, आम्ही तुमचं समेट करतो. सगळे देवता लोक त्या ठिकाणी जमले, सगळे संत ऋषी त्या ठिकाणी जमले. देवऋषीला बोलवलं गेलं. शिष्टाई करणं किंवा कोणाची मध्यस्थी करणं साधं सोपं काम नाही आहे, फार अवघड काम असतं ते, फार जी सहन करावी लागते त्याला. समोरची पार्टी काय बोलते, इकडची पार्टी काय बोलते, दोघांचं ऐकावं लागतं. दोघांचं बोलणं, दोघं चिडलेले असतात, दोघांना शांत करावं लागतं. दत्तात्रय महाराजांनी सुद्धा इकडची पार्टी दोघांना बोलवलेलं आहे, समेट घडून आणलं त्यांचं. देवऋषीवरचा राग सगळा काढून टाकला देवतांनी. देवऋषींनी सुद्धा देवतांचा आलेला राग काढून टाकला. शांत झालं, समेट झालं, एकत्र सगळ्यांचं आसन झालं, बसणं झालं. विसरले एकमेकावरचा राग, विसरले. शिष्टाई केली, प्रभूंनी केली. जगाच्या नियंत्रण दत्तात्रय महाराजांनी शिष्टाई केल्यानंतर काय राहणार त्या ठिकाणी. शिष्टाई केल्यानंतर सगळा आनंदी आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आनंदामध्येच देवऋषी उठतायत आणि देवाला विनंती करतायत, पण हो मी तर सगळं ऐकलं आपलं, आपणही माझं काय ऐकावं. दत्तात्रय महाराज म्हणाले, बोला काय हवंय तुम्हाला, काय हवंय बोला, आपण मुखातून शब्द काढा. देवा आपण देवादी देवा मालक आहात, जगत नियंता आहात प्रभू, माता आहात. मी ऐकलंय देवा आपण पंचाळेश्वरी आपली भिक्षा असते. कोल्हापुरी आपली भिक्षा असते. पंचाळेश्वरला पांचाळ राजाला आपण वरदान दिलेलं आहे. आत्मकृषींची भेट त्या ठिकाणी झालेली आपली. त्यांना वरदान दिलेलं आहे की दुपारी जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत दुपारचं जेवण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी येणार आहात. देवा माझी विनंती, आग्रहाची विनंती, आपल्याला हे मान्य करावंच लागेल. मी आपलं सगळं मान्य केले, आपण माझं एवढं मान्य करावं. दत्तात्रय महाराज म्हणाले, बोला. म्हणाले, माझी इच्छा आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपण ह्या ठिकाणी माहूर या ठिकाणी निद्रा करण्यासाठी यावं. म्हणून आपण म्हणतो पंचाळेश्वरी गौतमी तटतिरी माध्यान काळे नित्याने करी भोजन सुमती त्या आत्मतीर्थी हो. संध्याकाळ प्रवर्तता गत करी मातापुरी पहुड हो. ऐसा खेळ करी सह्याद्री शिखरी सृष्टांतरी नित्य. श्री दत्तात्रय महाराज की जय. देवऋषीला वरदान दिलं दत्तात्रय महाराजांनी, काही हरकत नाहीये. जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत आम्ही निद्रेसाठी या ठिकाणी येईल. असं सर्वांना खुश ठेवणारे, प्रसन्न वरदान देणारे वरदायक आमचे दत्तात्रय महाराजांनी देवऋषीला वरदान दिलेलं आहे. देवऋषीचा राग शांत केलेला आहे. देवऋषीला देवामध्ये आणलेलं, देव बनवलं त्यांना, माणसासारखे बनवलं, ऋषी बनवलं त्यांना, सगळ्यांनी वाळीत टाकलं तर पुन्हा प्रवाहात आणलं. देव आहे माझा तो, कोणाला बाजू जाऊ देत नाही, पुन्हा प्रवाहातच ठेवतो. जीवोद्धार व्यसनी आहे तो, जीवाचा उद्धार करण्याचं व्यसन आहे त्याचं. उद्धार केल्याशिवाय राहत नाही तो. कसंही वागा, ते आपलं सोडत चांगलंच वागणं त्यांचं काम म्हणजे देवच येते. बाजूला गेलेले देवऋषी पुन्हा प्रवाहात आले. अशा
प्रभूची लीळा. देवऋषींचं गर्भहरण केले, गर्भहरण करून त्यांना वरदान दिलंय. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत निद्रेला त्या ठिकाणी येतात. अशी आमची महानुभाव संप्रदायामध्ये म्हणा, दत्त भक्त जेवढे येत सगळे हेच आहे, सगळे मान्य करतात की माहुला दत्तात्रय महाराजांचं निद्रास्थान आहे. नातीला त्रास द्यायला लागले, भाऊ हातभार करायला लागले, प्रॉपर्टी
मागायला लागले, वाट्यासाठी उभे राहिले. मनस्ताप झाला मला. याला म्हणतात आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक अध्यात्म. त्रिविध तापाने तप्त असलेला तो अर्लक राजा, त्याचे त्रिविध ताप दत्तात्रय महाराज धारण करतात. कोण है हा? कोण है? कोण अर्लक? विदर्भामध्ये अर्लकावती नावाचं एक पवित्र नगर आहे. विदर्भ म्हणजे आमच्या जालना सोडल्यानंतर देऊळगाव राजाच्या पुढे जेवढा पट्टा लागतो त्याला विदर्भ म्हणतात. इकडे अजिंठ्याच्या पुढे जेवढा भाग लागला त्याला खानदेश म्हणतात. तिकडे तुमच्या भागाला खानदेश म्हणतात. अजून पुढे गेले त्याला आहे प्रदेश म्हणतात. तिकडे पुण्याच्या पुढे गेलं सातारा वगैरे तो परिसर पाहिला की त्याला कोकणपट्टी म्हणतात. इकडे नाशिककडे गेले की त्याला पश्चिम महाराष्ट्र म्हणतात. आमचा जो भाग आहे तो मराठवाड्याचा भाग आहे. मराठवाड्यामध्ये 7 जिल्हे येतात. छत्रपती संभाजीनगर असेल, आमचा जालना असेल, परभणी असेल, नांदेड असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, ही जिल्हे जी आहेत ही मराठवाड्यामध्ये येतात. विदर्भामध्ये असलेली अर्लकावती म्हणजे आताच अमरावती, अचलपूर तो प्रदेश आहे. अचलपूर नगरी साधी नव्हे, फार सुंदर नगरी होती. आतापर्यंत अलाउद्दीन खिलजीची थाळी पर्यंत महाराष्ट्रामध्ये 2 अशी राज्य होती, 2 असे संस्थान होते. त्याचा उल्लेख करताना इतिहासकाराने असा उल्लेख केला आहे की देवगिरी आणि इकडचं अचलपूर, अमरावती ही 2 शहर इतके सुंदर नटलेले होते. म्हणाले एखादी 16 वर्षीय लग्ना जशी दागदागिनी अलंकाराने मढलेली असते ती जितकी सुंदर दिसते त्याप्रमाणे हे 2 नगर होते, 2 शहर होते. अगदी त्याच्या धाडीमध्ये त्याची नासधूस झाली. हो, नासधूस झाली. सर्वांग सुंदर असलेली ही अर्लकावती नगरी, याला फार मोठा इतिहास आहे. अर्लकावती नगरीचा राजा सत्यजित अत्यंत सत्वशील राजा त्या ठिकाणी राज्य करत होता. त्याला ऋतुध्वज नावाचा एक महाप्रतापी पुत्र होता. ऋतुध्वज अत्यंत नम्र, शस्त्रशास्त्र विद्येमध्ये संपन्न, साधू संतांसमोर अगदी दीनतेने राहायचा. खूप साधू संतांवर खूप त्याची श्रद्धा होती. असा हा राजा, त्याचा गौरव काय सांगावं. त्या राजाच्या राज्यामध्ये नेहमीच यज्ञ, याग, लंगर, भंडारे, साधू संतांची रेलचेल ही नेहमी चालायची. मोठं गत ते नाही ज्या ठिकाणी पैसा आहे, मोठं गत ते आहे ज्या ठिकाणी लोकांची रेलचेल आहे, ज्या ठिकाणी सत्संग होतात. आमच्या साधू संतांच्या एका याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट पाही यदुनंदन. ज्या घरामध्ये भजन पूजन होतं तो भाग्यवंत आहे, तो भाग्यवान आहे. ह्या राजाच्या घरामध्ये यज्ञ चालायचे, याग चालायचे, साधू संतांचा येणं जाणं होतं. म्हणून तो राजा अत्यंत सर्वांग सुंदराग्नी धार्मिक होतेचा, शस्त्रशास्त्र सगळ्या गोष्टींमध्ये निपुण होता. त्याच्या निपुणतेमध्ये कुठेच कमी नव्हते. नेहमी जप तप अनुष्ठान चालत होते. त्यामुळे सत्यजिताला अनायसच ज्या घरामध्ये देवाचं आहे वास्तव्य, देव आहे, पूजा अर्चा आहे, त्या घरामध्ये सात्विकता येतेच, असायलाच पाहिजे. काहीतरी शक्ती आहे ती देवाची, असं काही सहज आहे का? देव दिसत नाहीये पण आपला साक्षात्कार जाणून आणि दाखवत असतो. आपली दृष्टी नाही तिथपर्यंत पोहोचत नाही, पाहू शकत नाही आपण. आपल्या डोळ्यावर चर्मचक्षु आहे, चर्मचक्षु आपले निघून जातील, ज्ञानचक्षु आपले ज्यावेळेस उघडतील त्यावेळेस आपल्याला देवाच्या साक्षात्कार, आपल्या देवाचा साक्षात्कार घडोघडी दिसत असतो, ओळखू शकतो आपण. हे चमत्कार आहे, कसं काय झालं? त्यावेळेस आपल्याला वाटतं की देव आहे, कुठेतरी देव आहे. एक डॉक्टर होते,
शिकल्यानंतर त्यांना असं वाटतं की आम्हीच देव. तसं नाही पाहिजे. डॉक्टर मेहता त्यांचं नाव आहे. कर्मठ कर्म करा असं ते म्हणायचे. हृदयाचे स्पेशलिस्ट होते. हा त्यांच्याकडे लोकांची रेंज होती. खूप हॉस्पिटल चालायचं त्यांचं. त्याच काळामध्ये एका घरामध्ये अत्यंत धार्मिक असलेले गरीब घर आहे. आणि त्या गरीब घरामध्ये एक मुलगी आहे. मुलीचा जन्म होतो. आणायच्या सर्वांग सुंदर संपूर्ण शरीर भेटणे ही देवाची कृपाच असावी लागते. बिचारीला काहीतरी कुठंतरी अनुकंपा कमी पडली असेल देवाची. ते लहान मुलीच्या हृदयाला थोडस होल होतो. असतच ना, हृदयाला होल राहतच. लहान होते तेव्हाच लक्षात आलं आई वडिलांच्या. लहानपणी ऑपरेशन करता येत नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं मुलीच्या हृदयाला छिद्र आहे. काही वर्षानंतर याच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. याला इतके 10 लाख रुपये खर्च येईल. 1 वर्ष 2 वर्ष जाऊ द्या. थोडीशी मोठी होऊ द्या. पैशाची तयारी करा. तुम्ही येऊन जा. डॉक्टर मेहतांनी त्यांना सांगितलं. आई अत्यंत धार्मिक. घरामध्ये अगदी दिवाबत्ती करायची. दररोज कष्ट करायचे. मेहनतीचं जे येईल त्याच्यातून आपलं उदरनिर्वाह करायचं. थोडे बहुत पैसे साठवायचे. आई धार्मिक होती. सकाळ संध्याकाळ देवासमोर बसायची. देवाची आरती करायची. भजन पूजन करायची. शिकलेली आई घरादाराला पुढे नाही. घरामध्ये धार्मिक वातावरण आहे. आणायच्या त्या मुलीला सुद्धा आई स्वतः घेऊन बसायची देवासमोर. आरती करायची. आरती केल्यानंतर धूप दाखवायची देवाला. श्रीकृष्णाची मूर्ती होती सुद्धा. दत्तात्रय महाराजांची मूर्ती होती त्या ठिकाणी. आरती केल्यानंतर ती आरतीवर हात फिरवायची आई. त्या मुलीच्या चेहऱ्यावर फिरवायची. त्याच्या हृदयावर फिरवायची. त्याच्या डोक्यावर फिरवायची. लहान मुलांना किती विचारावं आणि किती काय माहिती करून घ्यावं असं असतं. मी कोणत्या दिवशी सांगितलं. म्हाताऱ्या माणसाला किती पाहून घ्यावं म्हणजे त्याला पाय फार असतात. कारण लहान मुलांना तोंड फार असतं. किती माहिती करून घ्यावी. काय काय माहिती करून घ्यावी. ती मुलगी विचारते आई तू मला रोज आरतीवरून हात फिरवते. माझ्या डोळ्यावर हात फिरवते. तोंडावर हात फिरवते. छातीवर हात फिरवते. असं का करते? आई म्हणाली बाळा अगं तू सुखी राहावं. समाधानी राहावं. तुझ्यावर देवाची कृपा राहावी म्हणून तुझ्या तोंडावर हात फिरवते. हे देव आहे म्हणाले. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. दीप ज्योती नमस्ते असं म्हणतात ना. दीप ज्योती नमस्ते म्हणून ते तोंडावर तुझ्या हात फिरवते. मग छातीवर का फिरवते? अरे बाई या हृदयांमध्ये परमात्मा असतात म्हणून तुझ्या छातीवरून हाती फिरवते. या हृदयामध्ये परमात्मा असतो. हो हृदयामध्ये परमात्मा असतो. मग दररोजचा त्यांचा ते क्रम. आई ते हात फिरवायला लागली. आई परमात्मा या हृदयामध्ये आहे. मला तर कधी दिसत नाही. मला कधी दिसत कसा काय येतो? ते म्हणाले बाळा दिसत तर मला बी नाहीये. माझ्या आईने बी सांगितलं. माझ्या आजीने बी सांगितलं. मला या हृदयामध्ये परमात्मा असतो. परमात्मा ज्या ठिकाणी छल नाही, कपट नाही, मत्सर नाही, निवा नाही, अशा शुद्ध हृदयामध्ये परमात्म्याचा वास असतो. आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे. कोणाविषयी वाईट विचार करू नये. कोणाचं मत्सर करू नये. निवा करू नये. द्वेष करू नये. त्या ठिकाणी शुद्ध जागेवर परमात्मा राहतात. आई परमात्मा कसा दिसतो? ते म्हणाले मी बी नाही पाहिजे. थोडीशी मोठी झालेली होती. आता डॉक्टरकडे नेलं त्यांना मेहताकडे. त्याने पाहिलं त्या ठिकाणी. डॉक्टरने त्याला तपासलं. आई मला का तपासलं? ते म्हणाले काही नाही बेटा तुझ्या हृदयामध्ये परमात्मा आहे ना. त्या परमात्मा आहे की नाही ती पाहत होते डॉक्टर साहेब. डॉक्टरांशी बोलणं झालं. काय म्हणाले तर मोठी मुलगी झाली. तुम्हाला म्हणलं होतं की 2-3 वर्षात तुम्ही तयारी केली का पैशाची? ते म्हणाले हो डॉक्टर साहेब थोडे बहुत पैसे कमी आहेत. थोडे बहुत पैसे जमलेले आहेत. ऑपरेशन
करायचं का डॉक्टरने विचारलं. ती म्हणाली हो. मला ती लहानी मुलगी डॉक्टरकडे यायची, चुरूकपणे बोलायची, ते डॉक्टर काका म्हणून डॉक्टरची हात धरायची. डॉक्टर काका म्हणले की आता लहान मुलं सगळ्यांनाच आवडतात. लहान मुलं का आवडतात सगळ्यांना? याचे कारण आहे तुम्हाला माहिती नाही. सोपं आणि सुटसुटीत कारण आहे. ती मुलं इनोसंट असतात, निष्पाप असतात. त्यांच्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष मत्सर हेवा नसतोच. म्हणून ती अगदी अशी आपल्याला हवीशी वाटतं. आम्हाला सहवास कोणाचा नको किंवा कोणाला आमचा सहवास नको. आम्ही सगळे कपटी आहे, छेरी आहे, कामी आहे, क्रोधी आहे, सगळं भरलेलं आहे आमच्यामध्ये. पण लहान मुलं निष्कपट असतात, ते इनोसंट असतात, निष्पाप असतात. ते लहान मुलाचा डॉक्टर सुद्धा लाड करायचे. बैस बाळा बैस. आता डॉक्टरला माहिती होतं बिचारायचे हृदयामध्ये बोल आहे, लहानपणापासून त्याला पाहतोय. आता त्याचं ऑपरेशन करायला लागणार. डॉक्टरांनी आई वडिलांनी विचारलं तयारी झाली का? ते म्हणाले हो, पैसे वगैरे भरून टाका मला, आपल्या दिवसांचं ऑपरेशन करून टाकू. मग आता डॉक्टर काकाजवळ बसायची, डॉक्टर काका त्याला तपासायचे, स्ट्रेचरवर ठेवायचे. घे बेटा श्वास घे, श्वास सोड, कसं वाटते तुला? स्टेथोस्कोप लावायचे. मग ते तपासणं झाल्यावरती काकांच्या हात धरायचे. डॉक्टर काका मी बरी होणार ना? हो म्हणाले, तू बरी बसेल, चांगली बसेल, तू अगदी चांगली होणार, घाबरू मी तुला चांगली करेन. डॉक्टर त्याला कॅडबरी द्यायची, कॅडबरी खायची, चॉकलेट द्यायची, खुश व्हायची. डॉक्टरकडे लहान मुलं डॉक्टरकडे जायचं म्हणजे घाबरतात. ती मुलगी घाबरत नव्हती, डॉक्टरकडे जायची. लहानपणापासून सवय तिला. डॉक्टरकडे फार प्रेमाने बोलायचे. डॉक्टर चॉकलेट द्यायचे. लहान मुलांना तेच आवडतं. प्रेमाची भूक घेतली लहान मुलं. छोटंसं चॉकलेट दिलं की खुश. डॉक्टर त्याला चॉकलेट द्यायचे. एक दिवस योगायोगाने ऑपरेशनची तारीख ठरली. आईने सांगितलं बेटा देवासमोर बस. देवासमोर बसून देवाची आरती केली, अंगारा लावला, अंगारा घालून घातला. तोंडावरून ती देवा त्याचा हात फिरवला, हृदयावरून हात फिरवलं. तिला सांगितलं बाळा तिला डॉक्टरांकडे विचारायला जायचंय. म्हणजे बरं चल म्हणाले. आता आईला माहिती होता ना ऑपरेशन होणार आहे. डॉक्टरांनी सांगितलं मी माझे प्रयत्न करणार आहे आणि पुढे ईश्वराची इच्छा, पुढे जे होईल ते होईल, मी माझे प्रयत्न करेन. ऑपरेशनची तारीख ठरली. आई आपल्या मुलीला घेऊन आली. डॉक्टरांच्या केबिनमध्ये पेशंट मुलगी आहे, आई वडील आहे. त्यांचं बोलणं सुरू आहे. पैसे जमा करून द्या, ऑपरेशन लगेच आज दुपारून करून टाकू म्हणाले 4 वाजता. बोलणं झाल्यानंतर ती मुलगी जवळ गेली डॉक्टर साहेबांच्या. डॉक्टर अंकल आता माझं ऑपरेशन करणार होतं. मी ती म्हणाली हो बाळा तुझं ऑपरेशन करणार. कुठलं ऑपरेशन करणार आहे? ते म्हणाले तुझ्या हृदयाचं ऑपरेशन करायचं. बाळा घाबरायचं, माझ्यावर भरोसा आहे तुला, मी काका आहे तुझा. तुम्हाला काका म्हणते ना? हो हो डॉक्टर अंकल मी तुम्हाला काका म्हणते, तुझ्यावर भरोसा आहे, तू घाबरू नकोस. नाही काका मी घाबरत नाही. डॉक्टर अंकल मी घाबरत नाही. पण डॉक्टर अंकल माझी एक इच्छा आहे. बोल ना बाळा काय इच्छा आहे तुझी? डॉक्टर काका माझी मम्मी मला नेहमी म्हणते या हृदयामध्ये परमात्मा, या हृदयामध्ये परमात्मा. तुम्ही माझं हृदय उघडणार. माझं हृदय उघडल्यानंतर तुम्ही त्या परमात्म्याला पाहता. फक्त मला वचन देते, माझं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही मला सांगता परमात्मा कसा आहे. डॉक्टर त्याची ओळख देतात, काय सांगेल मी तुला परमात्मा कसा आहे. डॉक्टर विसरून जातात कामाच्या नादामध्ये मुलगी काय म्हणते. ऑपरेशनची वेळ ठरती, ऑपरेशन होत आहे. डॉक्टर हृदय त्याचं काढतात, आतमध्ये ऑपरेशन करतात. हृदयाची जेवढी शस्त्रक्रिया व्हायची ती शस्त्रक्रिया होते. हृदय शिवल्या जाते. अचानक त्या मशीनवरची वाहणारी आहे रेषा जी आहे ती आवाज करायला लागते. लगेच डॉक्टरची सोबती सगळे धावत येतात. डॉक्टर साहेब पेशंट सिरियस होत चाललेला आहे. डॉक्टर लगेच ऑक्सिजन लाव, हे लाव, ते लाव, हे औषध लाव, ते औषध लाव. घाबरून जातात डॉक्टर. मी कसं काय झालं? ऑपरेशन तर मी सक्सेस केलं होतं, असं कसं झालं? पेशंट सिरियस कसा झाला? त्याच्यावरची रेषा सरळ व्हायला लागते. डॉक्टरला धडधडून घाम येतं. इतकी
इतकी चुणूकदार मुलगी, त्याला मी शब्द दिला होता, मी तुझं ऑपरेशन सक्सेस करेन. आतापर्यंत मी केलेले ऑपरेशन सगळे सक्सेस झाले, हा ऑपरेशन कसं काय सक्सेस देणार? डॉक्टर विचार करत राहिले. सरळ रेषा व्हायला लागली. श्वासोश्वास ब्रीदिंग जी आहे ती मुलीची कमी होत चालली. कमी होता सिरियस झाली मुलगी. डॉक्टर हताश होऊन आपलं पोट लावतात, काम पुसतात, विचार करतात ऑपरेशन थिएटरच्या बाहेर निघून मी या आई वडिलांना काय उत्तर देऊ? लहानपणापासून पाहतोय मी हिला. मी इथे पुढेला शब्द दिला होता, मी तुला नीट करेन. कसं झालं असं आज माझ्याकडून? विचार करत घाम पुसून बाहेर यायला लागले. दरवाजाची कडी उघडली. पहिले 10 मिनिटं सुधारलंच नाही डॉक्टरांना काय चाललेलं आहे. सिरियस झालेली हातातून केस गेलेली होती. आता बाहेर जाऊन आई वडिलांना सांगायचंय म्हणून दरवाजाची कडी उघडताय. अचानक माझून आवाज येते. डॉक्टर साहेबांचे सहकारी ओळखतात. डॉक्टर साहेब थांबा म्हणाले. चमत्कार झाला. मुलीचा पुन्हा सासूसास व्हायला लागलेला आहे. पुन्हा मुलगी शुद्धीत यायसाठी आहे. पुन्हा सासूसास होत आहे त्याचा. डॉक्टर साहेब मागे फिरतात. पुन्हा प्रयत्न करतात. ऑक्सिजन लावतात, औषधं देतात. मुलगी पुन्हा नॉर्मल होते. ऑपरेशन सक्सेस होतं. सक्सेस झाल्यानंतर डॉक्टर बाहेर येतात. आपल्या केबिन मध्ये बसतात. विचार करतात की आज इतक्या वर्षामध्ये इतके ऑपरेशन केले, असं कधी झालं नाही माझ्याकडून. इतकं जटिलही ऑपरेशन नव्हतं. आज पहिल्यांदाच मी करून राहिलो असंही नव्हतं. मी एकटा होतो असंही नव्हतं. एक्सप्रेस होल्डर माझ्या सोबत आली की दुसरे होते. आज असं कसं झालं? जाऊ द्या, कामाच्या व्यापात पेशंटला मारून डॉक्टर विसरत गेले. मुलगी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आली. थोड्या वेळानंतर शुद्धीवर आली. संध्याकाळी डॉक्टर भेटायला गेले. भेटल्यानंतर मुलीच्या डोक्यावर हात फिरवला. बेटा कशी आहे? मुलगी हसली. डॉक्टरांना चांगली आहे. बरं आहे बेटा ना? बरं वाटतं ना तुला? हो बरं वाटतं. काही हरकत नाही. आई वडिलांना सांगितलं औषध पाणी द्या, चांगलं ठेवा. डॉक्टर त्याच्या त्या बेड पासून पुढे जाणार. तिला पुन्हा डॉक्टरांचा हात धरला. डॉक्टर अंकल, हो डॉक्टर अंकल, बोल ना बेटा, माझा प्रश्न लक्षात आहे. डॉक्टर म्हणाले हो बेटा लक्षात आहे. काही दिवसानंतर ती बेडवर उठून बसली. आता तिची सुट्टी व्हायची वेळ आहे. सुट्टी होण्यासाठी अगोदर डॉक्टरांच्या केबिन मध्ये आले. आई वडील त्या मुलीला घेऊन आले. डॉक्टरांचे आभार मानावे म्हणून. डॉक्टरांकडे आल्यानंतर ती मुलगी पैसे वगैरे भरले गेले. डॉक्टरांची आता सुट्टी देणार डॉक्टर. आई वडिलांनी आभार मानले. निघायचं तर मुलगी पुन्हा आली. डॉक्टर काका तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. ते म्हणाले काय बा? म्हणाले मी ऑपरेशनच्या अगोदर तुम्हाला विचारलं होतं. माझी आई म्हणते हृदयामध्ये परमात्मा आहे. आणि तुम्ही माझं हृदय पाणी होतं. परमात्मा कसा आहे? डॉक्टर म्हणाले बेटा तुझं हृदय तुम्ही पाणी होतं, पण परमात्मा मला आता काय सांगावं त्याला परमात्मा कसा आहे? डॉक्टर म्हणाले बेटा थांब तुला सांगतो मी थोड्या वेळात. डॉक्टर हातच झाले. 2 मिनिटं विचार करायला लागले. पुढला काय सांगू मी? परमात्मा कसा आहे? हृदय तर फाडून पाहिले मी याचं. तेवढा डॉक्टरांची एक मित्र आले. डॉक्टर चिंताग्रस्त आहे. मित्र म्हणाले क्या बात आहे डॉक्टर साहब, काय झालं? काहून चिंताग्रस्त आहे? काही ऑपरेशन फेल वगैरे झालं, काही नुकसान झालं? ते म्हणाले नाही हो, ऑपरेशन फेल नाही झालं, काही नुकसानही नाही झालं. ही निरावेस मुलगी आहे. मला विचारते मी जो ऑपरेशन केलं त्यावेळेस तिने सांगितलं की देव तुम्ही माझं हृदय फाडताय. हृदयामध्ये परमात्मा आहे. परमात्मा कसा आहे? त्याला काय उत्तर देऊ? आता परमात्मा तर मला हृदयामध्ये दिसला नाही. याच्या मी काय सांगूया? तो मित्र हसायला लागला. तो मित्र धार्मिक होता. ते म्हणाले बस. आणि ते म्हणाले एवढे इतकी पुस्तकं वाचले मी, त्या पुस्तकात मला कुठे या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही. आता कसं मी सांगणार त्या मुलीला? काय उत्तर देऊ त्या मुलीला? मी खोटं बोलणार नाही. ती मुलगी इतकी चुरकदार आहे, इतकी चांगली आहे, इतकी इनोसेंट आहे, त्याला कसं खोटं बोलणार? ते म्हणे डॉक्टर हात धरले, त्याला पाणी पाजलं. ते म्हणे प्रश्नाचं उत्तर सोपं आहे तुमच्या. तुम्ही देवाला मानत नाही ही गोष्ट वेगळी आहे. प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. ते म्हणे काय उत्तर देऊ त्याला? ते म्हणे काहीच नाही.
नसतो. देव पाहण्याचा प्रयत्नही करू नये आपण. देव दिसत नसतो, देव अनुभवावा लागतो. अनुभवाने येत असतो देव, आपल्याला दिसत असतो, साक्षात्कार घडत असतं आपल्याला. डॉक्टर साहेब तुम्हाला कधी झालं नाही असा साक्षात्कार? किंवा इतके उशीर काय पाहायचं कारणच नाही याच्या ठिकाणी तुम्हाला झालेलं आहे. ज्यावेळेस मी ऑपरेशन केलं, हीच मुलगी सक्सेस झालेलं ऑपरेशन सिरियस झाली, घाबरलो की करून कुठला होता मला. त्यावेळेस मी देवाला हात जोडले होते, कोणत्या तरी अद्भुत शक्तीला हात जोडले होते मी. देवा काय झालं माझ्याकडून? हे इतक्या सुंदर मुलीचं असं कसं झालं माझ्याकडून? चमत्कार झाला म्हणाले. ऑटोमॅटिकली श्वासोश्वास पुन्हा व्हायला लागले, ते पुन्हा जागी झाली. जीवन माझ्यासमोर उदाहरण आहे. मित्र मला डॉक्टर साहेब हेच तर असतं, हेच तर परमात्मा आहे. परमात्मा दिसत नसतात, परमात्मा स्वतःला दाखवतही नसतात. परमात्म्याचा फक्त आम्ही अनुभव घ्यायचा असतो. आमच्या सूत्रपाठामध्ये सांगितलेलं आहे, साखर वैजेतीने की साखर अनुभवीचे पिणे की. साखर होणं चांगलं आहे की साखरची चव अनुभव घेणं चांगलं आहे? प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या कार्यक्रम झाल्यानंतर. साखर होणं चांगलं की साखरची अनुभव घेणं चांगलं आहे? काय चांगलं आहे? साखर होणं चांगलं आहे की साखरचा अनुभव घेणं चांगलं आहे? देव होणं चांगलं आहे की देवाचा अनुभव घेणं चांगलं आहे? देवाचा अनुभव घेणं चांगलं आहे. देव सुद्धा संता घरी राहतात येऊन, अनुभवाने जाणावं देव. एखादा भाग्यवान असतो अर्जुनासारखा, ज्याला परमात्मा दिव्य दृष्टी देतात. किती लोक होते रणांगणामध्ये, कोणाला दिसला का देव? बरं असून सुद्धा कोण किती लोकांनी ओळखला, किती लोकांनी ओळखलं कृष्णाला? श्रीकृष्ण महाराजांना किती लोकांनी ओळखलं? देव जाणायची नाही, देव ओळखायची नाही, अनुभवायची वस्तू आहे. अर्लकावतीचा राजा, या ठिकाणी आपण अर्लक राजाची गोष्ट ऐकणार आहोत, कथा ऐकणार आहोत. दत्तात्रय महाराजांनी त्याला भेट दिलेली आहे. मदलसा नावाची राणी आहे, मदलसा नावाची राणी आहे. त्याला त्याचं लग्न एका राजासोबत होतं. योगायोगानं राणी आपल्या राजभवनामध्ये असताना अत्यंत धार्मिक वृत्तीची असलेली ही राणी, आता मागचा इतिहास काही काढत नाही, सांगत नाही तुम्हाला. त्या राणीचं लग्न झाल्यानंतर राणीला दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं. आज मी त्याला त्या जागेला लाखार्पण असं म्हणतात. लाखार्पण, 1,00,000 झाडं होते त्या ठिकाणी वेगवेगळी फळांची, म्हणून त्याला लाखार्पण म्हणतात. बोराचे झाडं, सीताफळीचे झाडं, केळाचे झाडं, वेगवेगळ्या फळांची 1,00,000 झाडे त्या ठिकाणी आजही ते स्थान आहे. त्या देवीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी मदलसा जी होती राणी, त्या ठिकाणी दर्शनाला जायची. एक दिवस दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आलेले आहे. दत्तात्रय महाराजांची ती तेजस्वी मूर्ती पाहून, ऋषी मूर्त पाहून ती मदलसा दत्तात्रय महाराजांच्या जवळ येते. दत्तात्रय महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणपात करते, नमस्कार करते. दत्तात्रय महाराजांपासून तिला दर्शन होतं, दत्तात्रय महाराजांपासून त्याला ज्ञान होतं. ज्ञान झाल्यानंतर अत्यंत अगोदर धार्मिक असलेली ही मदलसा 8 मुले त्याला, 1 2 नाही 8 मुले. दत्तात्रय महाराजांचे दर्शन झाल्यानंतर त्याला पटलं की संसारामध्ये काही सार नाही आहे, संसार काही खरं नाही आहे. माणसाचा जन्म भेटलेला आहे देवाला प्राप्त करण्याचा, ईश्वराला प्राप्त करण्याचा. त्याच्यासाठी उपाय करावा लागेल. त्यांनी आपल्या 7 मुलांना समजून सांगितलं, हे पाहणारे माझं काही संसारात लक्ष लागत नाही. आपल्याला जीवन जे भेटलेले आहे ते ईश्वराला समर्पित करण्यासाठी, देवाचं नाव घेण्यासाठी. तुमची काय इच्छा आहे? ते म्हणाले, आई तू दिलेले संस्कार आहे, तू जसं म्हणशील तसं. त्यामुळे आपण असं करूया, आपल्या सगळ्यात लहान मुलगा जो येतो अलरट राजा, त्याला गादीवर बसवूया. त्याला काही दिवसापुरतं राज्यकारभार करून दिला. काही दिवसानंतर त्यालाही आपण आपल्याकडे संन्यासस्थ करून घेऊ आणि आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करू. ठीक आहे म्हणाले आई. 7 मुलं आई सोबत निघाली. 8वा मुलगा जो होता अर्लक, त्याला राजगादीवर बसवला आणि बसवताना आईने सांगितले, हे पाय
तू हंगामी आहेस, परमनंट नाही या ठिकाणी. हंगामी म्हणजे थोड्या काळात होतात. फक्त मागून आलेली परंपरा पुढच्या माणसाच्या हातात द्यायचं एवढाच मात्र सांगा तुला सांगायचं. परमनंट बरेपर्यंत ह्या गादीवरच्या तू वारसदार स्वतःला समजू नको. अर्लकाला बोलल्या गेलं, सांगितलं गेलं. अर्लक राजाला राजगादीवर बसवलं. मद्रासा आपल्या 7 पुत्रासह ईश्वराची आराधना करत राहिली, दत्तात्रय महाराजांची भक्ती करत राहिली. अर्लक राजा राज्यकारभारामध्ये रमला, इतका रमला, सीमा वाढवत गेला, धन वाढवत गेला. मंत्री संत्री होते, राजाला वैभवामध्ये गुंतत गेले, विलासामध्ये गुंतत गेले. काळ गेल्यानंतर मदलसीने आपल्या मुलांना सांगितले, बाळांनो, अरे आपण आपलं तर कल्याण करून घेतलं, आपण तर संन्यास घेतला, ईश्वराच्या आराधनेमध्ये आहोत, पण आपण माझा एक लहान मुलगा, तुमचा एक सगळ्यात लहान भाऊ हे आरलं, आपण त्याला राजगादीवर बसवलं होतं, त्याला बोलून घ्यावं. आता बरेच दिवस झाले, आता त्याचं वय आता तिकडे यायचं झालेलं आहे परमार्थाकडे. आता तिकडे राहू दे, त्याला समजून सांगा कसं करावं. मग आईची आज्ञा घेऊन मुलं जे भाऊ होते ते त्या राजाला, अर्लक राजाला समजायला गेले. अरे अर्लका, बस झालं म्हणाले, आपण किती दिवस राहतो इकडं? अरे हे आपलं ठिकाण नाहीये, आपलं ठिकाण परमात्म्याचे स्थान आहे, परमात्म्याचे चरण आहे. संसारामध्ये रमण्यासाठी आपण आलेलो नाहीये, चला आपल्यासोबत. अर्लकाला वैभवची सवय लागलेली आहे, दल्लापच्या गाडीवर झोपायची सवय लागलेली आहे. कसं निघावं ते मला मी विचार करून सांगतो तुम्हाला. अशा अर्ध्यामध्ये मला राज्यकारभार कसं सोडता येईल हे विचार करून सांगतो. अर्लक राजाने आपल्या मंत्र्यांना बोलवलं, ते म्हणाले, इकडे या, मला तुम्हाला बोलायचं. म्हणाले, बोला राजे. ते म्हणाले, मला संन्यासाचा त्याग करायचा. ते म्हणाले, राजे तुमचं वय आहे का संन्यास घ्यायचं? तुम्ही तरुण असू. अहो संन्यासी म्हणजे भीक मागून राहणारे, खाणारे, भिक्षा मागून राहणारे, तुम्हाला जमल का? तुम्ही पालन करते प्रजेचे, तुम्ही मरकरी वस्त्र घालून पुढे जातील काय भिक्षा मागायला? शोधतं काय राजाला? हे डोक्यातून काढून टाका म्हणाले तुम्ही. आपल्याला असं वाटतं मोठी माणसं डोकं असतं, मोठी माणसं फार हुशार असतात. हा भ्रम आहे आपला. त्या मोठ्या माणसाचे शेजारी जे असतात ना, सचिव मंडळ, ते म्हणून हुशार असतात. म्हणजे मंत्रीगण ते कानामध्ये सांगत असतात, राजाला ते पटवून सांगतात, त्याची कला असते त्याला पटवून सांगायची. राजा उदार झालेला की सोडून द्यायचंय, आता आईचा निरोप आलाय, भाऊ आले, पण मंत्री संत्री सांगतात तसं नका करू राजा, तसं नका करू, हे वय नाही आपलं. पुन्हा राजाचं डोकं परिवर्तन होऊन जातं. नाही, राज्यकारभार नाही सोडायचं. पुन्हा बरेच दिवस निघून गेले. आईने पुन्हा सांगितलं बापल्या मुलांना, अरे जा, तुम्ही सांगितलं नाही का लहान भावाला, अर्लकाला सांगितलं नाही यायचं इकडं, मग संन्यास घ्यायचं? आला नाही तो, बरेच दिवस झाले. पुन्हा भाऊ गेले, भावानी समजून सांगितलं, अरे अर्लका, अरे चल ना, अरे वाई वाट पाहते तुझी. तुमचं तुम्हाला लागला, तुम्ही संन्यास घेतला ना, तुम्ही तिकडे आपलं काही येणार नाही, आपल्याला जमायचं नाही. म्हणजे असे वनवासासारख्या जंगलात राहणं, भिक्षा मागणं आपल्याला शक्य नाही. भावाने राग आला, भाऊ उठले, सरळ आईला जाऊन सांगितलं. ते म्हणाले, बिघडलं म्हणाले, त्याचं वैभवामध्ये त्याचं डोकं बिघडलं, तू सोडायला तयार नाही. आईला राग आला. आई म्हणे, असं आईशी का झाली? आईला खोटा बोलला, देवाशीला बळी करतो. हा म्हणाले, याला आता घडवलीच पाहिजे. कशी आई होती बा? आमची चंद्रदेव स्वामींनी एका सूत्रामध्ये सांगितले, माया अभिनी असंशिती दांडीने तुम्ही इकडे जाईल, परमेश्वर असंशिती गव्हाणी कपटी काही असेल. परमात्मा ही विचार करतात, सर्व संग त्याग करणं, हा माझ्या चरणी आला पाहिजे, माझं गुणगान केलं पाहिजे. मायाविनी असंशिती, मायाविनी इच्छा करतात, आमचा मुलगा, आमचा भाऊ दांडी डोळे इकडे जाईल, त्याचं वैभव कधी येईल, तो वैभवामध्ये कधी राहील, मायाविनी असं करतात. आई बदलसा राजा असलेल्या पुत्राला संन्यासी बनवण्याचा प्रयत्न करते.
7 मुलांना बरोबर आपण स्वतः संन्यासी झाले, पण 8व्या मुलाला सुद्धा संन्यासी बनवण्याचा प्रयत्न करते. हा भारताचा इतिहास आहे, हा भारताचा इतिहास आहे. आई मुलाला संन्यासी बनवते. राजाला आमच्या इथं राजर्षी, ब्रह्मर्षी, महर्षी असे होऊन गेलेले आहेत. राजर्षी म्हणजे जे राजे असताना ज्यांनी सर्वसंग परित्याग केला आणि संन्यास घेतला त्याला राजर्षी म्हणतात. ब्रह्मर्षी म्हणजे संन्यास घेतल्यानंतर ज्यांनी ब्रह्माला प्राप्त करण्याचा उपाय केला त्याला ब्रह्मर्षी म्हणतात. महर्षी म्हणजे जे महान ऋषी झाले, ऋषी कुळामध्ये झालेले. देवर्षी नारद देवऋषी येते, ऋषी कुळामध्ये त्यांनी जन्म घेतला. ते देवर्षी, ब्रह्मर्षी, महर्षी वेगवेगळे प्रकार आहे आमच्यात. राजे लोक संन्यास घेत आहेत. अहो विश्वामित्र राजे, राजा होते ते, संन्यास घेतला त्यांनी. कशासाठी घेतला संन्यास आहे तुम्हाला करता माहिती? साठी सोपी घेतला. एक दिवस युद्ध खेळायसाठी चालले जंगलावर. एका ठिकाणी पोहोचले. भूक लागली म्हणून एका ऋषीकडे गेले. त्यांच्याकडे गाय होती, सुनंदा नावाची गाय. ते म्हणाले ऋषी काय खायला आहे का? लगेच गाईजवळ गेले. 5 पाकवाला ताट घेऊन आले. ते म्हणाले झोपड्यामध्ये काय करायचे आम्हाला? ऋषी म्हणजे घेऊन येत असले तर घ्या, घेऊन जात असले तर जा. काम देऊन येते, तिकडे जाते, ती गेलीच नाही. विश्वामित्र राजे त्याला राग आला. त्यांनी लगेच शस्त्र काढला, लगेच त्या ऋषीवर मारायला गेले. ऋषी ध्यानच ते बसले गाडी घेऊन स्मरण करत. शस्त्र काढल्यावर मारायला लागले. ते ऋषीने आपलं ते होतं ते दांडा त्या हातात धरला. ते असं केलं. ते आलेले पाणी इकडे तिकडे गेले. ते ऋषीचं काही धक्का कधी लागला. हे मोठे मोठे शस्त्रास्त्र काढले, दिव्यास्त्र काढले, ब्रह्मास्त्र काढले. त्या ऋषीने ते आपल्या नुसते दांडीने असं केलं. विश्वामित्राला वाटलं झालं एवढं महत्व येत नाही. मी असे शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र या ऋषीवर चालवले आणि ह्या ऋषीने सहज लवून दिले. मी स्वतःला खूप मोठा राजा समजत होतो. माझ्यापेक्षा तर हा संन्यासी भारी होता. काय पडले मला त्या वैभवामध्ये. आपल्या मुलाला गादीवर बसवून स्वतः संन्यासी झाले. अशी कथा आहे विश्वामित्राची. पुढे हेच विश्वामित्र प्रतिस्वर्ग बनवलं त्यांनी. त्रिशंकू नावाचा राजा वर पाठवला त्यांनी. बनवली. विश्वामित्र फार सुंदर सिरियल आली होती एक टीव्हीवर, पाहिली काहीतरी. गादीराजाच्या त्या चरित्रामध्ये विश्वामित्रात जमदग्नी एक फळ बीजमंत्र दिलेला, एक मुलीला दिलं गेलं राजाने, त्या गादीराजाच्या आणि पत्नीला दिलं गेलं. एकातून जमदग्नी झाले आणि एकातून विश्वामित्र झाले. अशी कथा मी सहस्त्रार्जुनाने सांगितली, त्या इतिहासामध्ये सांगितलं होतं. या ठिकाणी ती जी माता आहे ती आपल्या मुलाला संन्यास देण्यासाठी प्रवृत्त करते, संन्यासी बनवण्यासाठी, संन्यासी बनवण्यासाठी प्रयत्न करते. मुलगा येत नाही, भावांचं ऐकत नाही, आई आली आईचा निरोप ऐकत नाही. आईचा भाऊ आहे काशीराज, आई त्यांना निरोप पाठवते, आपल्या मुलांना त्यांच्याकडे पाठवते. जा म्हणा भावाकडे जा आणि भावाला सांगा मुलावर आक्रमण कर. म्हणजे मामाला सांगितलं भाषेवर आक्रमण करा आणि सोडू नको त्याला. सळो की पळो करून सोड त्याला. चक्रवर्ती राजा आहे ना तो, सळो की पळो करून सोड. काहीच ठेवू नको त्याचा वैभव. काहीच नाही राहिलं म्हणजे मग येईल माझ्याकडे, मग देवाकडे येईल. हा वैभव आहे मग त्याच्यात रमला ना वैभवात, याचं वैभवच काढून घ्यावा लागेल. भावाला निरोप पाठवला. काशीराज म्हणाले बहीण तुझा निरोप भाषेवर आक्रमण करू कसं समज? तुम्हाला माझा आदेश नाही, मी मोठी बहीण आहे, तुला मानावंच लागेल. घराक्रमण. काशीराजाने पूर्ण तयारी केली. अर्लकाचे भाऊ बी सोबत, सगळ्या सोबत जाऊन अर्लकावरती राज्यावर त्यांनी आक्रमण केलं. अर्लक राजावर आक्रमण केलं. अर्लक राजा म्हणाले मामा अरे मी भाषा आहे तुमचं आज काय करावं? ते म्हणाले तुला सांगितलं ना आमच्या बहिणीने सगळं सोडत जा. ते म्हणाले आईच्या काय नादी लागल्या तुम्ही? मामा तुम्ही बी तसंच करायला लागले. अहो वैभव असं कुठं सोडत असते का? वैभव हे नशिबाने भेटत असतं, भेटलेलं कुठं सोडत असते का? तेव्हा तसं नाही, सोडावं तर लागत तुला. नाही म्हणे की दोघांचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर काशी राजाने अर्लक राजाला
हत्या हो गए, काहीच नाही राहिलं. सैन्य गेलं, सगळं गेलं. त्रिविध तापाने दत्त झाला, तो त्रसित झाला. इकडे तिकडे फिरायला लागला. आता कुठे जावं? घर राहिलं नाही, दार राहिलं नाही, वाडा नाही, सैनिक नाही, वैभव नाही, काहीच नाही. फिरता 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 ऋषीमुनीच्या इथे जाता कुठेतरी शांती भेटेल, कुठेतरी शांती भेटेल. त्रिविध तापाने दत्त झाला आणि दैविक आणि भौतिक घातले. जवळचे सोबती हे त्यांनी सोडून दिलं, नातलगाने साथ सोडली, वैभव निघून गेलं, काहीच नाही राहिलं. शेवटी दत्तात्रय प्रभूंचं चिंतन करत 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 दत्तात्रय प्रभूच्या सह्याद्री पर्वतावर गेला. दत्तात्रय प्रभूंचं स्मरण करता करता दत्तात्रय प्रभूंची भेट झाली. त्रिविध तापाने दग्ध असलेला तो स्मरण करता करता दत्तात्रय महाराज त्याच्या जवळून गेले. जवळून जात असताना दत्त असलेल्या त्या अर्लका राजा जवळ जाऊन शंभरी शंभरी म्हणून असं म्हणून आपल्या त्या कमंडलमधून पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावर टाकलं. त्रिविध तापाने दग्ध असलेला अर्लक राजा शांत झाला. शांत झालो म्हणालो दत्तात्रय महाराज दिसणी करत होते. अशी अर्लक राजाची ही कथा आहे. असा त्रिविध तापाने दग्ध असलेला तो अर्लक राजा दत्तात्रय महाराजांच्या आशीर्वादाने, दत्तात्रय महाराजांच्या दर्शनाने, दत्तात्रय महाराजांच्या कृपेने ईश्वराच्या पदाला, ईश्वराच्या सुखाला तो प्राप्त झाला. You